ये घर साफ करायचंय फायनली. तर बघा किती काळजी करते मी. त्याला कालच म्हटलं सोनू 2च महिने राहिलेत रे, मग बाळ यायच्या आधी आपण सगळी घरातली धूळ काढली पाहिजे की नाही. नशीबच माझ्या अंगावर नाही पडलं. चलो पतिदेव ऊपर गए हैं हमारे. ये किचन वाटे के ऊपर अंडू बनवायला सकाळी संपून टाका सकाळी. मग चपाती सोबतच अंडू खाणार आहे ना. 3 दिवसाला खाणार शिळ्या चपात्या खातोय आम्ही. मग काय झालं शिळ्या चपात्या खाल्ल्यावरती. तर हे बघा बाईच पायलचं चाललं आहे स्वयंपाक आणि पायलची हाईट बरोबर पायलने केलेली आहे. मॅच एवढी कशी हे बघा अशी उशीने केली. हे बघा. हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे. पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांचं पायल प्रतीक ब्लॉग नाही पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळे रोज कसं माणूस विसरू शकतो यार. हाय हॅलो नमस्कार पायलच्या कसे आहात सगळे. पायलच्या मिनी ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. चूक चुकली हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे. पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मेरे को तसा धक धक हो रहा है. हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे. पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुम्ही सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांचं नाहीच बोलायचंय. तुमचं सगळ्यांचं ना सगळ्यांचं करायचं कसं तुमचं सगळ्यांचं तुमचं आणि सगळ्यांचं नाही म्हणजे जो एक पर्सनल ब्लॉग बघतोय ते तो नाही. आधी आजूबाजूची करून वाकून टिकून बघते त्यांचे पण नाही असं नसतं. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. मग सगळ्यांचं स्वागत आहे. सगळे म्हणजे सगळे आले त्याच्यात. परत हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे. पायल ब्लॉग मध्ये यही नहीं अभी और सुनिए. नीट 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 हे दुखतंय माझं आता. हा नीट हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे. सगळ्यांचं ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. थांब हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे. दहा मिनिटं पायल आहे, प्रतीक दुखायला ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या येऊन दे ना तुमची शब्द टाकते. चल ठीक आहे अष्टा होणार चल. हॅलो नमस्कार कसं आहे. थांब 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 काय पहिले स्रोतच काय हाय हॅलो नमस्कार पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत. हा नीट 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 लास्ट 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 हा मला बोल दे. हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे. पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हाय हॅलो नमस्कार हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे. पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हा 3, 2, 1 स्टार्ट. हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे. पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. फायनली 2 मिनिटं लागले. 2 मिनिटं गेले दुखायला लागलं मला सगळं हसून झालं तर स्वागत झालं तुमचं. तोंड लाल लाल झाले हसून हसून. गाईस ब्लॉग मध्ये स्वागत तुम्ही बघितले कसं झालं एकदम कॉमेडी. एवढं कसं तुम्ही विसरू शकता रे. रोज आपण जी गोष्ट आपण असं म्हणतो हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे. पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. नाही असं नाही बोलत. तू ब्लॉग आपले तूच बघ स्वतः. डोळ्यातून पाणी यायला लागलं अक्षरशः हसून हसून रडायला लागलं मला. चला मला जायचं मग पॅक करायला. चला काय लाग चला लगेच. गाईस लाईट आली. लाईट गेली होती हो कधी मगाशी. बघायला माहिती पण नाही लाईट गेली होती म्हणून. मी ब्लॉग एडिट करतो ना मला लाईट आली गेली काय माहिती नाही. चला आमची सकाळ झाली मस्तपैकी चहा पोहेनी नाश्त्यानी झाली आमची सकाळ. पण आता दुपारी आम्ही जेवण नंतर करेन. पण त्याच्या आधी दोघांना पण आज खूप जास्त काम आहेत. हा बोलला होता आज घर साफ करू. घर साफ करायला तर मदत नाही केलेली आहे. आणि आता त्याला डेअरी मध्ये जायचंय दही पॅक करायला. येईल मी 3 वाजेपर्यंत येईल. 4 वाजेपर्यंत आराम करू. 4 ते 5 आपण सगळं करू. पण यूज तर तू 1 कॉन्टेंट करायचा नाही प्रमोशनची एवढी करायची ती जर रेडी असेल तरच मी करणार नाही तर मी काम करणार नाही. सोटरूची एकच व्हिडिओ करायची. सोटरूची आणि कॉन्टेंट ते पार्ट्स एकच करायची ना त्यातली व्हिडिओ तिन्ही पण. काय सोटरू मधली व्हिडिओ एकच करायची आता. एकच हा आता एक सांगितलं आता एकच कर. हा ओके ती 3 प्रोडक्टची आणि ते तुला कॉन्टेंट सांगितलं त्याचं पार्ट. हा ओके नाही झालं तर काम होणार नाही. ओके बाय 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 लवकर येतो. चला मी पण आता मेकअप वगैरे करणार. रोज अशीच असते ह्या अवतारात. केस वगैरे जरा सरळ करूयात. असे वाकडे तिकडे झालेले केस माझे. चला आज मस्तपैकी आवरूया आपण. रोज असंच असते मी पण आज मस्तपैकी चिकनी आवरणार आहे. चिकनी तयार होते. मी झाले होते आता रेडी. मला करायचं होतं एक प्रमोशन शूट करायचं होतं म्हणून मी रेडी झालते. आणि आता खूप जास्त गरम होतंय. साडी घालायची सवय नाही आहे रोज त्याच्यामुळं खूप गरम होत आहे. आणि सर्दीने खूप जास्त वैताग दिलाय मला. गाईस मी काय करू. सो मी कशी दिसते मला कमेंट करून सांगा. प्रतीकचं अजून काम झालेलं नाही आहे.
तो बोलला होता तुझी जेव्हा व्हिडिओ शूट करून होईल त्याच्यानंतर आपण घर आवरू. पण माहीत नाही होता काय म्हणतो आल्यावरती आवरायचं आहे का नाही. पण मला अजून एक रील शूट करायची आहे. मग जर ती केली नाही तर तो घरी आल्यावरती तांडव करायला. तांडव मला सांगा मी कशी दिसते. आता मी चेंज करणार. साडी बस झाला आता. साडीमध्ये नाही कम्फर्टेबल वाटत आहे मला आता. दमगुद मारल्यासारखं होते. सो आपण आता चेंज करूया साडी. पाणी आलंय. मम्मी घासती आता. प्यायची भांडी. आता काय बनवायला लागली तू? अंडू अंडू बनवायला लागली तर चपाती संपून टाका सकाळची. मग चपाती सोबतच अंडू खाणार आहे ना. 3 दिवस झाला खाणार शिळ्या चपात्या खातोय आम्ही. मग काय झालं शिळ्या चपात्या खाल्ल्यावरती? काय झालं? शिळ्या चपात्या खाल्ल्यावर काय होतं कमेंट करून सांग मला. काय नाही होत. चांगलं असतं शिळ्या चपात्या हो खाल्ल्यावर. चांगलं असतं. काय रोज खाऊ का? हो. तुमच्या वाट्याची तुम्हाला खाता येत नाही, खाय ना. नाही आम्ही नाही खाणार. आमची सासू आहे खायला तर आम्ही कशाला खाऊ. पाणी आलं फक्त 5 मिनिटं आणि लगेच गेलं. मम्मीने प्यायची भांडी घासली आणि पाणी गेलं आता. आणि प्यायची भांडी रिकामी पण झाली. येईल परत पण आता थोडा वेळ लागल पाणी यायला. आता काय करायचं मी बनवते. आम्ही सकाळी फक्त हेच खाल्लं पोहे म्हणून आमच्या चपात्या तशाच राहिल्यात. म्हणून अंड्याची पोळी आणि चपाती. मम्मी बघते व्लॉग आणि आता मम्मी व्लॉग बघून झोपीन. दादू पण आता जेवण करून झोपणार आहे कारण त्याची पण आज एक्झाम होते. तो पण एक्झाम वरून आला आता जेवलाय. आता मम्मी आणि दादू दोघं पण झोपणार. आता बनवलाय एग रोल आणि तुम्ही खाते चपाती भाजी मस्त. कारण की मी सकाळीच अंडे खाल्ले ते. मला आता अंड खाऊशी वाटत नाहीये आणि मला ही भाजी पण आवडते म्हणून मी भाजी आणि चपाती खाते. या जेवायला. मी बोलते त्याच्यावरच. या जेवायला. या इथं आम्ही पिक्चर बघता खातोय आता. आणि ते झाल्यावरती मला एक कॉन्टेंट शूट करायचं आहे. त्याच्यानंतर मला प्रतीक बाहेर घेऊन जाणार आहे. खायला नाही असंच फिरून एक राऊंड मारून आणणार आहे. अरे मला मेडिकल मध्ये जायचंय ना सांगितलं ना. ये घर साफ करायचंय फायनली. तर बघा किती काळजी करते मी. त्याला कालच म्हटलं सोनू 2च महिने राहिलेत रे. मग बाळ यायच्या आधी आपण सगळी घरातली धूळ काढली पाहिजे की नाही. तर थांबा तुम्हाला खाऊन झाल्यावर सांगते काय झालं. जेवण झालं. ही बॉबी खातीये. मग अशी अंडा आणायला दुकानात गेले होते तर ही बॉबी दिसली मला. खाऊशी वाटली. मग लहानपणी खूप जास्त खायचं असं बॉबी. तर गाईज प्रतीक फायनली तयार झालाय रूम आवरायला. कसं काय तुम्हाला सांगते. मी त्या दिवशी कालच प्रतीकला बोलले की प्रतीक आता ना 2च महिने राहिले. ते 2 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण घर आवरलं पाहिजे. धूळ वगैरे काढली पाहिजे. आता बाळ आल्यानंतर मला करता नाही येणार तसं. आणि धूळ वगैरे असल्यावर नाही का चांगलं पण नाही वाटणार घरात सगळी धूळ वगैरे. मग सगळं आता साफ करतो घर. पोटमाळा वगैरे सगळं आवरतो. एका दिवसात नाही रोज एक थोडं. आता काल मी ते कपडे धुतले. अजून कपडे आणायचे वरतून. मी तर कपडे पण नाही आणले अजून. बापरे. आता पोटमाळा आवरला ना खालचं मी आवरू शकते हळूहळू थोडं है ना. कपाट वगैरे फक्त वाढायचं. बेड वगैरे वाढायचं एक दिवशी. तरी मागचं सगळं पुसून वगैरे घ्यायचंय. तुम्हाला दिसतच ब्लॉग मध्ये पण सांगते तुम्हाला. चलो पतिदेव ऊपर गए हैं हमारे. ये किचन वाटे के ऊपर. अरे बाबा फेकायचं नाहीये काही. तुला पोटमाळा न्यायचंय. हे पोटमाळाचे वरती. सगळं टेरेस वरती काय ठेवायचंय ते एक नको काढू. बॅगच काढ पूर्ण रे. असं उलट काम करतो मग मला राग येतो. प्रोडक्ट दाखवते आपल्याला. नको दाखवू. माहितीये प्रोडक्ट आहेत म्हणून. त्यात काचेची पण भांडी येतात. काय काय आहेत. एकदम हळूहळू व्यवस्थित काढ. नशीबच माझ्या अंगावर नाही पडलं. रिकामे येत ते. त्यात काहीच नाही एवढं घाबरण्यासारखं काही नाहीये. प्रतीक वरती चढलेला आहे भांडे कुंडे काढायला. जागा कमी आमच्या या पोटमाळ्यावरती खालच्या. एवढा सगळा पसारा निघलाय गाईज. अजून बाहेर बॉक्स गेलेले आहेत. प्रतीकने तोडून बॉक्स ठेवलेले आहेत. आणि हा कुकर मी काढलाय. हा इंडक्शन वरचा आहे खरं तर कुकर. हे बघा कशावर पण चालतो हा. हमको नाही पता. बाहेर फेक तो नाही दिया. इथं खाली पडल्या बघ. हे सगळं मी असं जपून ठेवलेलं. कागद. प्रतीक म्हणला तू काही पण ठेवती कशी काय ग. काय बोलू. सगळं काढलं त्यांनी. सगळं फेकायला सगळं. आणि आता तो ते बॉक्स फाडून त्याचा पुष्टा असं चपटा करून पोट्यात भरतोय. सगळं आवरलं बिचाराने एकट्यानेच. हे बघा सगळे बॉक्स आता बांधून पण ठेवले. नाही तोपर्यंत मी घरातलं आवरते. आता हे सगळं झाडायचंय. बेडवरचं आवरते. आज प्रतीकने खूप जास्त काम केलंय. म्हणजे सगळा पसारा काढून ते एकदम व्यवस्थित. हे बघा कसं बॉक्स किती होते बघाशी. त्यात 100 रुपये दिले. हा
पण जाऊ दे कचऱ्यावाले देऊन कशाला? टाकले. आणि आज पहिले केस कापून दे प्लीज. देऊ मग केस कापायचे पैसे म्हणजे गप्प बस. काय ऐक ना जाता दिल आणि ऐक ना मी काय म्हणते. तिला ते तळेस असे तुला आता मस्त स्पेशल कॉफी बनवून देते. नाही चहा चहाच छान बिस्किट मला जे ठीक आहे. हे पाहिजे बघा इथं पसारा बघा केवढे. ह्यात पिशव्या आहेत काय. मी असं जपून जपून ठेवल्या होत्या सगळ्या पिशव्या. ते एवढं खाली गेला ते मग मी चेक करल त्यातले 3-4 पिशव्या लागणार. मम्मीला भाजीसाठी लय बेस्ट पिशवी आहेत त्या डीमार्टची पिशवी आहेत. डीमार्टची तुम्हाला माहिती किती पक्के आहेत 25 रुपये वाल्या मम्मीला चेक डीमार्टची करायला सांगते पिशव्या. हो मी जपून जपून ठेवल्या होत्या. किती ते भाजी आणण्यासाठी किती बेस्ट आहेत. हो मी अशाच ठेवल्या होत्या. आता थांब, मी झाडू मारते झाडू पहिले. मार. आता घेऊ झाडून चकाचक. आणि मी काल नवीन तुळस पण लावली. हे बघा माझी पहिलीची तुळस बिचारी मरून गेली म्हणून मला लय वाईट वाटलं. पण मी दुसरी आणून लावली. तर पहिलं घर आवडलं आपण. आता काय करतोय पाणी भरायचं पाणी करून परत. पाणी आलं परत. चहा ठेवला इथं. वरचं सगळं आवरून झालं. मी पण फ्रेश झाले. तोंडात पाय धुतले जरा. ओढा धुळ निघली ना पोटमाळ्यावरनं. आणि आता किडा हात ठेवला तरी किडा उडत आला. तर एवढी धूळ निघली ना वरतून. प्रतीकनी पण कपडे वगैरे चेंज केलेत आवरून. कारण तो पोटमाळ्यावर चढला होता त्याचे कपडे सगळे खराब झाले होते. म्हणून त्यांनी पण तोंडात पाय धुतले. फ्रेश झाला. आता चहा वगैरे पिऊन तो पण जाईन कटिंगला. त्याला म्हटलं पहिले जा तू केस कापून ये बाबा. मला बघूशी वाटत नाही ते केसांकडे. एवढी केस वाढली तर अशी कोल झाली तशी सगळी करली झाली. तर आता चहा ठेवलाय. चहा उकळतोय. मम्मीची झाली झोप. दादू पण झोपलाय. आणि पप्पा गेले डेअरीमध्ये. तिथं गप्पा मारायला कोणतरी भेटले पप्पाला. 2 तास झालं आलेच नाही पप्पा घरी. प्रतीकची वाट बघते. दुकानात गेलाय बिस्किट आणायला. इथं मम्मीचं चाललंय घर आवरावरी मस्तपैकी. मम्मीने आवरल्याशिवाय मम्मीला नाही चेन पडत. चेन काय सगळं दिसतं इकडे तिकडे घाण होतं. कानाकोपरा बघायला लागतोय मला. मम्मी ते दादूंनी सगळा पसारा करून ठेवला. सगळीकडे कागदपत्र गोळ्या सगळीकडे एकदम पसारा झाल्यात आमच्या घरात. तिथं बघा वरती पण कपडे आहेत. ही कपडे काकूचे आणि दादूचे. दादू त्यातून रोज एक शर्ट रोज एक पॅन्ट काढतो आणि खाली कपडे ठेवतो. ते मम्मी सारखं आवडत असते. कारण मम्मीला सगळं जागेवरच लागतं. नाहीतर मग मम्मी तांडव करते. आणि आज जेवणात काय बनवते मी. डाळ पालक प्लस मम्मीने सांगितलेत ते मोठं वांग असतं ना भरताचं त्याचे काप ते बनवते. फ्राय करते फक्त तव्यात नाही का तोंडी लावायला. हळद मिठामध्ये फक्त फ्राय करायचे. करू ना आपण आज नवीन प्रयोग. काय झालं कटिंगला गेलं तर काय झालं. 10 वाजता शिकाय यार. पांचटपणा आहे हा. का म्हणजे तू जाणार कधी येणार कधी. माझा भाताचा कुकर झाला इथं. इथे मी डाळ पालकची तयारी केली आहे. सगळं कापून वगैरे ठेवलंय. फक्त हे कुकरला लावायचंय मला. का हा कुकर गार झाल्याशिवाय नाही लावताना म्हणून थांबली आहे. आज वांग पण बनवते. तर हे बघा बाईच पायलचं चाललाय स्वयंपाक. आणि पायलची हाईट बरोबर पायलने केलेली आहे. एवढी कशी हे बघा अशी. उशीने केली. हे बघा बसून चाललाय मॅडमचा स्वयंपाक. मजा येईल. स्टूल पाहिजे. स्टूल कटूल स्टूल मोठा नसतो का तो लोखंडाचा तो वाला. लय पाय दुखते बघ ना. इथं बघ भाकऱ्या इथं बघ. इथं पाय बघ केवढं सुजले दिसले का. म्हणून मी बसले माझी. इथं मस्त पैकी पहिला आज पण ते हे करणार वांग आहे ना. वांग त्याचे चकत्या फ्राय करणार आहे तेलात. हळद मीठ मसाला लावून ठेवले. आता ते मॅरिनेट. मला भाकर नाही टाकायची. नाही मला मी पण भाकर नाही खाणार आहे. हा व्लॉग आहे ना मी रात्री एंड करायचं विसरले. तर का विसरले तुम्हाला सांगते. आमचं जेवण वगैरे झालं. मग मी मस्तपैकी वॉक करत होते. 15-1 मिनटं वॉक केलं मी. आणि त्याच्यानंतर प्रतीक गेला होता कटिंगला. आता त्याचे केस एवढे केस वाढले होते. कटिंगला गेलता आणि आलाय 11:45ला. काय बोलायचं. इतक्या वेळ मी त्याची वाट बघत होते. मग मला काय त्याच्यानंतर व्लॉगच घेऊशी वाटला नाही. मी एवढी दमलेली होते. ताटकळले होते मी उगाचच त्याची वाट बघून म्हणून मला खूप जास्त राग आला त्याचा की इतक्या उशिरा तू का गेला म्हणून मी चिडून बसले त्याच्यावरती. मग तो आला. मग त्याच्यानंतर तोंडात पाय धुवून मग तो पडला. 12 वाजता बेडवरती पडला तो झोपायला असा आरामात. मग 1 वाजता आम्ही झोपलो. एवढा उशीर झाला झोपायला पण. म्हणून एंड नाही केला ब्लॉग. तर ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये.